आपण शेतकरी आहोत. सकाळी लवकर उठायचं. अगोदर तुम्ही पाणी तापवायला ठेवा अंघोळीसाठी. तोपर्यंत बाहेर अंगणात आणि घरामध्ये शिराई फिरवा. आणि नंतर तुम्ही गाई जनावरांना चारा टाकणे, शेण भरणे असे काहीतरी कामं वाटून घ्या. सकाळी देव आणायचे, नंतर चहा पाणी घ्यायचा, तुळशीला पाणी घालायचं. आणि हे जर सूर्य उगवण्याच्या आत जर केलं ना, पहाटे उठे पहाटे जपे, तर तो आनंद नुसता आनंद नाही मिळणार, खूप काही मिळेल. आणि भरपूर कामे सकाळीच होतील. तुम्ही लक्ष द्या. तुम्ही जर 7 वाजता उठत असतील, काहीच मिळणार नाही. तुमची मुलं 8 वाजता जर उठत असेल, काही पदरात पडणार नाही. आणि शेती कामाकडे जर आळस करणार असेल, तर शेती करायची कोणी? 50-60 वर्षाचे जे बिचारे आहेत ते म्हणतात, अरे उठा ना, उठा. अरे तुम्ही उठायला तयार नाही, तुम्ही शेती कामं करायला तयार नाही, गाई जनावरांचं पाहत नाही, काहीच करीत नाही. मग अरे हे करायचं कोणी? किती शेती आहे तुमची? तुमच्या घरात सगळा परिवार किती आहे? फक्त नावाला 15-20 लोकांचं हे कुटुंब. आणि 8 वाजेच्या आत उठणारा फक्त तो म्हातारा आणि ती म्हातारी. आणि तुम्ही काय करताय? असं जर चाललं ना बाबांनो, तर गेलं समजा तुमचं, काही पदरात पडणार नाही. हे लक्ष घ्या. मी माझ्यासाठी नाही सांगत, अहो आम्ही अनुभवातून आलो, आम्ही सांगतो. ही कळकळ आमच्यासाठी नाही, ही कळकळ तुमच्यासाठी आहे. तुम्हा म्हणला म्हणून हे सांगायचं आहे, आमच्या म्हणून नाही. काळजी घ्या, लवकर उठा. साधू संतांचे बोल आम्ही नुसतं बोलत नाही, प्रत्यक्षात अनुभवलेलं आहे, कार्य केलेले आहे, म्हणून तुम्हाला आम्ही सांगत आहोत. तुम्ही नाराज होऊ नका. पहा, तुम्हाला काय वाटते ते तुम्ही आता करू शकता. लक्षात घ्या काळजीपूर्वक.